नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी साचले। गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग झालाय, तर गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील अनेक मंदिरं यामुळे पाण्याखाली गेलेली आहेत। पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। पवन, काय स्थिती नाशिकमध्ये? नक्कीच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाणी पातळीमध्ये आपल्याला वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे। आपण सध्या नाशिकच्या गोदावरी नदीपात्रातील रामकुंड परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानं रामकुंड परिसरातील जे मंदिरं आहेत ते आता सर्व या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळत आहे, पाण्यानं वेढले गेल्याचं बघायला मिळत आहे। संपूर्ण रामकुंड परिसर जो आहे तो देखील पाण्यानं वेढला गेल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। खरं तर पुराचा इंडिकेटर म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता हे पाणी आलेलं आहे। मधल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यानंतर पूर ओसरला होता। आता पुन्हा एकदा आपल्याला अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ती रामकुंड परिसरामध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे। गंगापूर धरणाच्या पाणी दिलेल्या या माहितीसाठी